मित्रांनो नमस्कार. आपण आज एका मित्राचा सत्कार करणार आहोत. त्याचं नाव आहे विकास कैलास पाटील. मित्र, जसा तुम्ही अभ्यास करताय तसा संघर्ष त्याने पण केलेला आहे. साधारणतः 2-3 वर्षांपासून जबरदस्त संघर्ष. आपण जितेंद्रचा सत्कार केला. जितेंद्रची गोष्ट सांगितली होती तुम्हाला की त्याची उंची थोडी कमी होती 1-2 इंच आणि त्याला इतर भरत्या मारता यायच्या नाही. त्याला जास्त अभ्यास करावा लागला. एमपीएससीचा अभ्यास करावा लागला. एमपीएससीचा फेस थोडासा लॉंग टर्मचा असतो, जास्त विषय असतात. पण तसं त्या मित्राची पण गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी मी त्याला बोलवतो, त्याचा सत्कार करतो, मग ती पुढची गोष्ट काय तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ये विकास ये. त्याला पटो पटका म्हणजे कसं आहे, आपलं कृत्रिम सवयीने नसतं ते पोस्ट द्यायची. बाकी जर फोटो काढतात ना टाकायचं आपल्या तिकडे लगेच होऊन जातात. आपलं कसं आहे, सरळ सरळ काम आहे. त्याला किडा आणि त्याला थोडासा गुलाल. कारण या गुलालसाठी खूप प्रयत्न चालत असतो. गुलाल कुठे वापरतो आपण त्याच्यावर महत्वाची किंमत आहे बरं त्याला. आता तुम्ही गोणीच्या गोणी वापरली, कुठे बी वापरलेला अर्थ नाही. आता हे जे लावलं याला वेगळी किंमत आहे. आणि तो पास झालाय ना, त्याच्या अंगावर शोभतोय तो आज. येते लक्षात. मी तुम्हाला सांगतो आपल्या जितूची गोष्ट. त्याला अभ्यास करायचा होता कडक, कारण खूप अभ्यास केला तो. क्लास 1 क्लास 2 होणार आहे, भरते चालायचं नाही. पण हा ना, हा वेगळाच जिद्द माणूस आहे. असं जिद्दी हा, याची हाईट 1-2 इंच कमी पडायची. मग याने त्याच्यावर बी केलं आणि अभ्यासावर बी केलं. आणि हाईट साठी काय केलं, हाईट कशी वाढवता येईल, उंच उड्या मारा, ते मारा, वेगवेगळे छोटे छोटे साहित्य होतं त्याच्याकडे, ते हाताने दाबा, वेगवेगळे व्यायाम प्रकार. म्हणजे त्याचा अभ्यास आहे, पुस्तकं 4 आणि आजूबाजूचे साहित्य 5-7 मशीन पडलेला त्याला. व्यायामाचे मशीन पडलेले राहायचे. आणि किती इंची हाईट वाढवली भाऊ? 1 इंची 2 इंची. तेव्हा काही MM मध्ये सांगितलं होते मला, सर माझी एवढी हाईट वाढली. बरं, त्याने प्रयत्न केले होते हाईट वाढवायचे. ऍक्च्युअली खूप नाही वाढत, थोडीफार वाढते. वाढवायचे प्रयत्न केले आणि वाढल्याच्या प्रयत्नामुळे तो CRPF मध्ये सिलेक्ट झाला. आता बघा, प्रयत्नच केले नसतं तर झालं नसतं. त्याच्या मनात होतं, नाही तर नुसतं हाईट कमी आहे पण आपला टायर नाही असं नाही म्हटलं त्याने. येतंय का लक्षात? शेवटी CRPF मध्ये सिलेक्ट झाला. आणि मी जे सांगतो ना, गरीब परिस्थितीतल्या पोरं स्पर्धा अपेक्षा टिकतात. इथे मातलेल्या घराचे पोरं टिकत नाही. ज्याच्या घरचे रोज 500-1000 रुपये देतात, गरम गरम वेगळ्या प्रकारचा नाश्ता करून घेजो बाहेर, आज डबा करायला टाइम नाही, हॉटेलमध्ये जाऊन येजो, असे लोक इथे चालतच नाही. इथे तुटलेले, फुटलेले, रंजलेले, गांजलेले, आता उबगेर लोक टिकतात अभ्यासात. आणि यांना माहिती असतं आपलं करिअर बदलीन तर अभ्यासावरच. आणि त्यांनी इतर मित्रांच्या पास झालेलं बघितलं असतं, त्यांना डोक्यात राहतं बरोबर. आणि त्यांना थोडंसं गणित कळतं. कसं कळतं? काही जण परिस्थिती अभावी कामाला लागून जातात. त्यांची चुकी नाही परिस्थितीची, पण ते कायमच कामाला लागून जातात आणि अभ्यासा भाग दूर टाकून देतात. आणि जे काही लोक राहतात ना, हे बरोबर अभ्यास आणि ते दोन्ही संतुलन ठेवतात. संतुलन ठेवावं लागतं. तसं विकासची गोष्ट आहे. आणि साधा शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे. आपले शेतकरी माहितीये, या सालनं पिकेल मागली उधारी भर देवाला, पुढल्या सालनं पिकेल अजून उधारी भर देवाला. शेतकरीची स्थिती माहितीये. त्याच्याकडे मशीनचा व्यवसाय त्याचा. सकाळी 4-5 म्हशी धुवून यायचा तो, दिवसभर अभ्यास करायचा, संध्याकाळी म्हशी धुवायच्या टाइमला हजर. म्हशी धुण्याचं काम बेकार आहे. आपण नुसतं जिमला जातो, वाकडे तिकडे चालतो, पण जर 50 किलोची गोंटी दिलं ना, आपण बसून जातो. पण ते म्हैस धुण्याचं काम एकदम बेकार काम आहे, दूध काढण्याचं काम. तर तो करायचा. ते सुट्टीच्या दिवशी शेतात जायचा आणि एकदम हालाकीच्या परिस्थितीतून त्याने पण यश मिळवलेलं आहे. हारला नाही शेवटी. म्हणजे उंची 8-8ची, तरी बी एवढ्या गर्दीत प्रॅक्टिस करणे, बसतो की बसतो हाईट मध्ये माहित नाही, तरी तिथे पोहोचणे. आणि तिथे पोहोचल्यानंतर जी गर्दी राहते ग्राउंडवर, ती गर्दी बघून असं वाटतं सगळ्यांना कच्चा मी जे वाटे बटा पोरं धनगडे बाकी पोरांना आपण खांद्याला लागतो ना, असं बघतो आपण त्यांच्याकडे. आणि तरी टिकणं म्हणजे खूप मोठं धैर्य असतंय. सांगणं सोपं असतं, पास झाल्यावर आपल्याला सगळे ओळखतात. पण तसं विकासची पण गोष्ट आहे. आणि खूप शांत स्वभाव त्याचाही. आतापर्यंत तुम्ही युट्यूबला सगळे व्हिडिओ बघा, प्रत्येकाच्या बोलताना मी शांत स्वभाव बोललोय. म्हणजे काय, कदाचित असं शांत माणूस जल्दी पास होत भाऊ. येतंय का लक्षात? लॅबचे बाकी जण बी सांगतील. त्याचा आवाज ऐकलाय का कोणी? हे एकदम शांत असं मस्त कंटिन्यू अभ्यास केला. CRPF मध्ये सिलेक्ट झाला. आणि त्याची आवड बी तीच होती, त्याचा छंद बी तोच होता. म्हणजे काही काही जणांचा छंद असतो, काहींना म्हणजे सावलीच्या शांततेचा टेबल पडत नाही चालत, आर्मीमध्ये जाणे काही काय ना, वेगळा छंद असतो तो. आणि तो शोध पूर्ण केला. विकास, काय सांगशील आपल्या सगळ्या मित्रांनी? सर, तुमच्या धन्यवाद करतो सर, तुम्ही आम्हाला बोलवलं इथं त्याबद्दल. आणि जे आहे ते सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही करत राहा काही ना काही. बाकी तुमची मेहनत आणि लक तर असतात बाकी, पण मेहनत सर लक वगैरे काही टिकत नाही. मेहनत चालू ठेवा अशीच. आणि
मस्त. तू किती परीक्षांचे फॉर्म भरले असतील बरं आतापर्यंत? सर मी तर 3 वर्षांपासून असा फॉर्म नाही की तुम्ही भरणार नाही बरं सर. परत एक मी फॉर्म तर आला आहे, कसं काही नसो बरं तो माहित राहो का नको टाकी जेवण झालं जे होईल ते. जे होईल ते तो क्रिकेटमध्ये बाकीचा बॅट फिरत नाही अंधीमध्ये कुठे एक बॉल तरी सापडे नसतात तसं फॉर्म टाकायचा बघा. पहिली गोष्ट ते होते आपल्या बाकी मित्रांना अभ्यास नाही 2 मिनिटात फॉर्म भरा आणि हात पड द्या आणि शेवटला दिन सायबरवर नाव नाही करत तेव्हा बरोबर अर्धो काय करीन तरी आधी एक भाग की सगळे फॉर्म भरत राहा पुढे जे होईल ते. अजून घरच्यांना कसं वाटलं आई वडिलांना कसं वाटलं? सर रडायच्या बाबतीत आणि जो निकाल लागल्यानंतर जो दिवस बदलतो ना तो खूप अनुभव करायचा असतो तो. कारण जे लोक कधी बोलत पण नाही ओळखत नाही बोलत नाही ते सुद्धा दोन हात देतात. पेढे कधी खावडशी हो हे कधी करशील हा हो. बाकी दिवस बदलतात सगळ्यांचे बदलतात आणि याच्या फेसमध्ये अजून बाकी गोष्ट अशी असते खेड्यागावात दफ्तर काढून आपण येतो केतून अभ्यासाला बाकी जण टोमणे मारणारे बाकी जण काहीतरी बोलते टॉर्चर करते वेगळ्या पद्धतीने त्यांना असं वाटतं की पुढे चाललं जाईल ते आपण सगळे अनुभवतात माझ्यापेक्षा पण तर ते वेगळं सहन करणं आणि घरच्यांना अपेक्षा करा ते गेला म्हणजे पासच होऊन जाईल आपण कॉलेजला पास होतो फटाफट तसं अपेक्षा पण त्यांना शिक्षणातलं काही माहित नाही त्याच्यातलं ते बी फेस करणं म्हणजे खूप अवघड असतं ते सगळ्या गोष्टी. ठीक आहे तर इतर मित्रांना काय सांगशील मग अजून जे फॉर्म भरतायत पण त्यांचे बी थोडे मार्क कमी पडतायत? नाही त्याच्यातून खर्चून द्यायचं नाही कधी कारण प्रत्येकाला हार बघावी लागते. तर हार बघितली की तरच जिथे तो 1-2 मार्काने मी पण गेलोय सगळेच मुलं जातात पण नक्की टाइम बदलतो मेहनत करतात. येते लक्षात कदाचित घरची परिस्थिती चांगली असली एखाद्या संस्थेत आपण शिपाई म्हणून खूप लाखो रुपये भरून तो आनंद होत नाही आणि तो पगार कथा असतो दिकत बी नाही येते लक्षात. पण हे जे अभ्यास करून लागलेत ना ही फार मोठी कमाई आहे त्यांची येते लक्षात. पुन्हा एकदा आपण विकास